नमस्कार मित्रांनो, मी विनय जाधव। आज आपण एका अशा भयंकर गुन्ह्याची घटना ऐकणार आहोत जी बेंगलोरच्या एका शांत परिसरात घडली आणि तिथल्या रहिवाशांचं आयुष्य हादरून टाकलं। हे प्रकरण आहे प्रेम, विश्वासघात, सूड आणि एका खुनाचा, ज्याने सगळ्यांना विचारात टाकलं। चला तर मग सुरुवात करूया। घटना 17 डिसेंबर 2010 सालाची आहे। कर्नाटकाची राजधानी बँगलोरच्या दक्षिण भागात जेपी नगरच्या 6th फेजमधील आरबीआय लेआउट नावाचा शांत परिसर। या परिसरात एक सर्व्हिस अपार्टमेंटची इमारत होती। या इमारतीच्या 203 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये एक जोडपं राहत होतं। त्यांचं नाव संजय पाटील आणि त्याची पत्नी भाव्या शेट्टी। संजय आणि भाव्याचं मूळ घर ओरिसातील कोटक येथे होतं, पण भाव्या बँगलोरमधील डेल कंपनीत नोकरी करत होती, त्यामुळे तिला बँगलोरला यावं जावं लागायचं। संजयचा व्यवसाय होता जिमचा। तो ओरिसातील भुवनेश्वरमध्ये एक जिम चालवायचा आणि भाव्याच्या नोकरीमुळे तो बँगलोरलाही आला। येथे त्याने जेपी नगरच्या 3rd फेजमध्ये एक जिम सुरू केलं। अशा प्रकारे संजयकडे 2 जिम होत्या, एक बँगलोरला आणि दुसरी भुवनेश्वरला। संजयला त्याच्या व्यवसायामुळे दरमहा बँगलोर आणि भुवनेश्वर यांच्यात प्रवास करावा लागायचा। जेव्हा संजय आणि भाव्या वेगळे असायचे तेव्हा ते रोज किमान 1-2दा फोनवर बोलायचे। हा त्यांचा नित्याचा दिनक्रम होता। पण 17 डिसेंबर 2010 रोजी या जोडप्याच्या आयुष्यात एक भयंकर वादळ आलं, ज्याने त्यांचं विश्व उद्ध्वस्त करून टाकलं। त्या दिवशी संजय भुवनेश्वरला होता आपल्या जिमच्या कामासाठी। सकाळी 10 ते 11च्या सुमारास त्याने भाव्याला फोन लावला, पण भाव्याने फोन उचलला नाही। संजयला वाटलं कदाचित ती कामात व्यस्त आहे। त्याने पुन्हा दुपारी 3 वाजता फोन केला। प्रथम फोन वाजला, पण नंतर तो स्विच ऑफ झाला। संजयची चिंता वाढू लागली। भाव्याने मिस्ड कॉल पाहिल्यास ती परत फोन करेल असं त्याला वाटलं, पण तसं झालं नाही। चिंता असह्य झाल्याने संजयने फ्लॅटच्या मालकाला फोन केला आणि म्हणाला, भाव्या सकाळपासून फोन उचलत नाहीये, कृपया तुम्ही फ्लॅटवर जाऊन बघा काय झालंय ते। तेव्हा दुपारचे 4 वाजले होते। फ्लॅटचा मालक 203 क्रमांकाच्या फ्लॅटवर गेला। त्याने डोअरबेल वाजवली, दार ठोठावलं, भाव्याला हाक मारली, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही। सुमारे 15 ते 20 मिनिटं असंच गेलं। शेवटी मालकाने डुप्लिकेट किल्ली मागवली आणि दार उघडलं। आत प्रवेश करताच त्याला धक्काच बसला। ड्रॉइंग रूमच्या फरशीवर रक्ताचे डाग पसरलेले दिसले। त्या डागांचा मागोवा घेत तो बेडरूममध्ये गेला। तिथे त्याने जे पाहिलं त्याने त्याचा विश्वासच बसला नाही। बेडवर एक महिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडली होती। ती दुसरी कोणी नव्हती तर भाव्या शेट्टी होती। हे दृश्य इतकं भयानक होतं की मालक तिथे थांबू शकला नाही। तो तात्काळ बाहेर धावला आणि संजयला फोन करून सारी हकीकत सांगितली। ही बातमी ऐकून संजय थरथर कापू लागला। त्याने तात्काळ जेपी नगर पोलीस स्टेशनला फोन केला आणि सांगितलं, माझ्या पत्नीवर भयंकर घटना घडली आहे, कृपया लवकर या। तेव्हा जेपी नगर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज इन्स्पेक्टर महेश भट्टार एका मंदिरात सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत होते। बातमी मिळताच ते आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले। फ्लॅटमध्ये प्रवेश करताच त्यांना रक्ताने माखलेली फरशी, अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आणि बेडरूममध्ये भाव्याचा मृतदेह दिसला। तिचे दोन्ही हात मागे कापडाने बांधलेले होते। पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक पथकाला बोलावलं। फॉरेन्सिक पथकाने तपासणी केली आणि सांगितलं की भाव्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोल जखम झाली होती, जी हाडापर्यंत गेली होती। तिच्या शरीरावर एकूण 23 जखमांचे निशाण आढळले आणि मारहाणीचेही निशाण सापडले। पोलिसांना प्रथम असं वाटलं की ही लुटमारीसाठी झालेली हत्या नसावी, कारण दारावर जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा नव्हता। फ्लॅटचा एकमेव दरवाजा पूर्णपणे व्यवस्थित होता। याचा अर्थ हत्यारा भाव्याला ओळखत असावा आणि त्याला आत येऊ दिलं असावं। 25 तासांच्या लांब प्रवासानंतर संजय ओरिसातून बेंगलोरला पोहोचला, पण पोलिसांनी प्रथम त्याच्यावरच संशय घेतला। त्याचे कॉल डिटेल्स, मोबाईल टॉवर लोकेशन तपासले गेले। संजयला प्रश्नांचा भडीमार सहन करावा लागला। पोलिसांनी संजय आणि भाव्याच्या भूतकाळाबद्दल तपास सुरू केला। संजयने सांगितलं की 2005 मध्ये भाव्या बँगलोरला MC कॉलेजमध्ये बायोटेक्नॉलॉजीचं शिक्षण घेण्यासाठी आली होती। त्याचवेळी संजयही तिथे शिक्षण घेत होता। संजयचे वडील राजेश्वर पाटील पोलिसांचे सहाय्यक आयुक्त होते आणि आई सुमना पाटील उपायुक्त होत्या, पण त्यावेळी दोघेही निवृत्त झाले होते। कॉलेजमध्ये संजय आणि भाव्याची ओळख झाली, मैत्री झाली आणि ती प्रेमात बदलली। त्यांनी एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं, पण जेव्हा त्यांनी लग्नाचा प्रस्ताव घरी सांगितला तेव्हा दोन्ही कुटुंबांनी विरोध केला। तरीही 2008 मध्ये त्यांनी बँगलोरमध्येच लिव्ह इन रिलेशनशिप सुरू केली आणि नंतर लग्न केलं। लग्नानंतर संजयने भाव्याला कोटक येथे आपल्या आई वडिलांकडे नेलं। सुरुवातीला त्यांनाही हे लग्न मान्य नव्हतं, पण भाव्याच्या वागण्याने ते प्रभावित झाले आणि हळूहळू तिला स्वीकारलं। पण भाव्याचे वडील मणिकांत शेट्टी अजूनही संजयला जावई म्हणून स्वीकारू शकले नव्हते। पोलिसांनी संजयला क्लीन चिट दिली, कारण घटनेच्या वेळी तो भुवनेश्वरमध्येच होता। इन्स्पेक्टर महेश भट्टार यांनी इमारतीतील रहिवाशांची चौकशी सुरू केली, पण इमारतीत CCTV कॅमेरे नव्हते। वॉचमनने सांगितलं की 17 डिसेंबरला सकाळी 9:30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान त्याने एका उंच रुंद खांद्याच्या माणसाला जॅकेट आणि चष्मा घालून इमारतीत येताना पाहिलं।
त्याचा चेहरा कापडाने झाकलेला होता. पोलिसांनी त्याला संजयचा फोटो दाखवला, पण वॉचमनने सांगितलं की तो संजय नव्हता. संजयने पोलिसांना प्रदीप नायक नावाच्या व्यक्तीचं नाव सांगितलं. प्रदीप हा त्याच्या भुवनेश्वरच्या जिममधील इन्स्ट्रक्टर होता. काही दिवसांपूर्वी त्याच्याशी संजयचा वाद झाला होता. पोलिसांनी प्रदीपला तपासलं, पण तोही घटनेच्या वेळी ओरिसात होता. आता संशय भाव्याच्या माहेरच्या दिशेने वळला. पण जेव्हा मणिकांत शेट्टी बँगलोरला आले, तेव्हा त्यांचं रडणं आणि शोक पाहून पोलिसांना खात्री झाली की त्यांचा या हत्येशी संबंध नाही. काही दिवसांनी संजयने पोलिसांना रोशन पाई नावाच्या व्यक्तीची माहिती दिली. रोशन हा एकेकाळी कोटकमधील जिममध्ये ट्रेनर होता. 2008 मध्ये तो बँगलोरला आला आणि संजयचा जवळचा मित्र बनला. संजयने त्याला जिमच्या इन्चार्जची जबाबदारी दिली होती, पण भाव्याच्या तक्रारीवरून त्याला नोकरीवरून काढण्यात आलं. कारण आर्थिक गैरव्यवहार आणि जिममधील मुलींशी अश्लील वर्तन. भाव्याने संजयवर दबाव टाकून रोशनला 75,000 रुपये देऊन काढून टाकलं. त्यानंतर रोशन कोटक सोडून गायब झाला. पण हत्येच्या काही दिवस आधी त्याने संजयशी पुन्हा संपर्क साधला होता. पोलिसांनी रोशनचा फोन नंबर तपासला आणि आढळलं की हत्येच्या दिवशी तो बँगलोरमध्येच होता. त्याचं मोबाईल टॉवर लोकेशन भाव्याच्या फ्लॅटशी जुळत होतं. पोलिसांना कळलं की रोशन आंध्र प्रदेशातील विजयवाड्यात आहे. 22 डिसेंबरला पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली. चौकशीत रोशनने कबूल केलं की त्यानेच भाव्याची हत्या केली. रोशनने सांगितलं की 2008 मध्ये नोकरी गमावल्यानंतर तो हैदराबादला गेला. तिथे त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही. 2010च्या नोव्हेंबरमध्ये त्याने संजयचा मित्र अर्जुन कुलकर्णीशी संपर्क साधला आणि नोकरी मिळवण्याची विनंती केली. 11 डिसेंबरला तो बँगलोरला आला आणि अर्जुनसह भाव्याला भेटायला गेला. भाव्याने त्याला नोकरी देण्यास नकार दिला आणि अपमानही केला. याचा राग रोशनच्या मनात खदखदत होता. त्याने सूड उगवण्याचं ठरवलं. त्याने संजयचा दिनक्रम जाणून घेतला आणि 16 डिसेंबरला कळलं की संजय ओरिसाला गेला आहे. 17 डिसेंबरला सकाळी 10 वाजता रोशन भाव्याच्या फ्लॅटवर गेला. ओळखीचा असल्याने भाव्याने त्याला आत येऊ दिलं. ती ओढणी घेण्यासाठी बेडरूममध्ये गेली तेव्हा रोशन तिच्या मागे गेला. त्याने तिचा गळा दाबला आणि चाकूने तिच्या गळ्यावर, पोटावर आणि छातीत वार केले. हत्येनंतर त्याने भाव्याचा फोन आणि लॅपटॉप घेतला आणि दरोड्यासारखं दिसावं म्हणून फ्लॅट लॉक करून पळून गेला. त्याने पुतूल हार्ली तलावाजवळ जॅकेट, जीन्स आणि चाकू स्वच्छ केला आणि फोन तलावात फेकला. पण इथे प्रकरण एका नव्या वळणावर गेलं. रोशनच्या अटकेनंतर त्याने भाव्याच्या वडिलांना मणिकांत शेट्टी यांना एक पत्र पाठवलं. त्यात लिहिलं होतं की खरा गुन्हेगार संजय आहे. संजयने त्याला 10 लाखांची सुपारी देऊन भाव्याची हत्या करायला सांगितली होती. पोलीस आणि संजयच्या कुटुंबाने मिळून त्याला फसवलं. पत्रासोबत त्याने संजयचे कॉल डिटेल्स पाठवले, जे दाखवत होते की संजय हत्येच्या वेळी बँगलोरमध्येच होता. मणिकांत यांनी हे पत्र पाहून कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली. जानेवारी 2011 मध्ये प्रकरण सीबीआयकडे गेलं, पण 8 महिन्यांनंतरही काही प्रगती झाली नाही. मणिकांत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला फटकारलं आणि गंभीर तपासाचे आदेश दिले. सीबीआयने इन्स्पेक्टर महेश आणि संजयवर लक्ष केंद्रित केलं, पण काहीच पुरावे मिळाले नाहीत. 2013 मध्ये रोशनने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे याचिका दाखल केली, पण त्याचा फायदा झाला नाही. सीबीआयच्या दुसऱ्या पथकाने पुन्हा तपास केला आणि रोशनविरुद्ध चार्जशीट सादर केली. फॉरेन्सिक पुराव्यांमध्ये रोशनचे केस, रक्ताचे डाग आणि बोटांचे ठसे सापडले. साक्षीदार फैजान अन्सारी आणि रघु गडा यांनीही रोशनला फ्लॅटवर जाताना पाहिल्याचं सांगितलं. नोव्हेंबर 2019 मध्ये सीबीआय विशेष न्यायालयाने रोशन पाईला जन्मठेप आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हे प्रकरण सांगते की विश्वासघात आणि सूड किती भयंकर परिणाम घडवू शकतात. संजय आणि भाव्याचं प्रेम कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता बहरलं, पण एका चुकीच्या व्यक्तीच्या रागाने त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. इन्स्पेक्टर महेश भट्टार यांनी सांगितलं, हे माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रकरण होतं. माझा सन्मान जवळजवळ गेला होता. तर मित्रांनो, ही घटना तुम्हाला काय शिकवते? विश्वास ठेवा, पण सावध राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. जर तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.